संपायचं असं करून ते गोष्ट घडली आणि मग पुन्हा साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर संभाजीराव काकडे साहेबांच्या जागी उमेदवारी दिली आणि आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन आलो। हा सगळा इतिहास मला माहिती। त्याच्यानंतर मी मामांना उपाध्यक्ष केलं, जिल्हा परिषदेत अध्यक्ष केलं। मी त्यांचा मतदारसंघ राखीव राहिला। जसं आपल्या विश्वासराव देवकाते पाटलांना इकडं आणलं आणि इकडं उभं केलं की नाही, जोरात नसल झाली होती। मी एक साधा कार्यकर्ता होतो, तुमच्यासारखाच लोकांच्यात बसलेलो होतो आणि त्याच्यात मग शेवटी ज्यांना पण नाही त्यांना पण नाही साहेबांनीच परत यावं, कारण ते पुलचे नेते उद्या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळायचं असं करून ते गोष्ट घडली आणि मग पुन्हा साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर संभाजीराव काकडे साहेबांच्या जागी उमेदवारी दिली आणि आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन आलो। हा सगळा इतिहास मला माहिती। त्याच्यानंतर मी मामांना उपाध्यक्ष केलं, जिल्हा परिषदेत अध्यक्ष केलं। मी त्यांचा मतदारसंघ राखीव राहिला। जसं आपल्या विश्वासराव देवकाते पाटलांना इकडं आणलं आणि इकडं उभं केलं की नाही, निवडून आणलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। तशा पद्धतीनं त्यांना तिकडं चांदूरवाडी त्या सुका प्रकारात नेलं। मला वाटतं बाळासाहेब गावडे त्यांच्या विरोधात होते। मी पहाटे 4 पर्यंत प्रचार केला आणि निवडून आणलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी मामांना म्हटलं, मामा एवढं मी तुमच्याकरता केलं तेवढं नाही। साहेबांची मुलगी उभी आहे, यावेळेस आम्ही साहेबांना ऐकणार आणि लोकसभेला ताईंना, विधानसभेला दादा तुम्हाला मी परवा फोन केला, अरे विधानसभा लागली की तू ही दादा सोडलं ती दादा पकडलं, ठीकच काय असं बरोबर नाही। मग शब्द देऊ नका ना, आम्हाला काही वाटणार नाही। आज लोकसभेचा निकाल तुम्ही दिला त्याबद्दल मी तो मान्य केलेला लोकशाही आहे। आता माझी कोराळेकरांना विनंती आहे की मी कामाचा माणूस आहे। सगळ्यात जुन्या लोकांना पण माहिती आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये बारामती तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामं रस्त्याची असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, लाईटचे सबस्टेशन उभी करण्याचं काम असेल, तुमचे पुलं ब्रिज के कॅनॉलवर आणि नदीवर करण्याची कामं असतील, अनेक प्रकारे समाज मंदिरं उभी करण्याची, बहुउद्देशीय सभागृह उभी करण्याची, अशी सगळी कामं असतील। मला जलजीवनची तर करोडो रुपयाची कामं, 1000 कोटी रुपयाची कामं जर एकट्या बारामती तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेची चालू आणि तिकडं बारामती शहरामध्ये जवळपास 300 ते 400 कोटी रुपयाच्या विस्तारित पाणी पुरवठ्याची कामं चालू केली पाहिजे। शहर वाढतंय, ग्रामीण भाग वाढतोय, इकडं रेल्वेचं काम किती वर्ष पडलेलं होतं। मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो त्यावेळेस मोदी साहेबांना भेटायला गेल्यावर मोदी साहेब म्हणले की अजित काय तुमचं काही काम आहे का माझ्याकडचं। म्हटलं साहेब आम्ही अनेक वर्ष आमची रेल्वे बारामतीमध्ये येऊनच थांबली, आम्हाला ती संपूर्ण देशामध्ये जोडली जात नाही। जाफर शरीफ तुम्हाला आठवत असेल कधी आले होते रेल्वे मंत्री, त्यांच्याकडनं काम झालं नाही, कुणाकडच काम होत नाही। ते म्हणाले मी लक्ष घालतो आणि त्याचं मंजुरी देतो। त्यांनी लक्ष घातलं, मंजुरी दिली, जवळपास थोडी राहिली तर बाकी सगळी जमीन ताब्यात आली। रेल्वेचं टेंडर निघालं, काम सुरू झालं। आता इकडे जंक्शन होणार, नाही म्हटलं तरी माल धक्का होणार, माल आयात निर्यात करायला त्याचा उपयोग होणार। आपण तयार केलेला पक्का माल तो तुम्हाला बाहेर पाठवता येणार, काही कच्चा माल आणायचा आहे तो तुम्हाला आणता येणार। या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? आज मी सरकारमध्ये होतो म्हणून झाल्या। आज माझ्या कोराळ्याला 5 वर्षामध्ये सुनीलजी किती पैसे मिळाले? आज जलजीवन धरून 50 कोटीच्या पुढे निधी मिळाला। कधी 67 पासून एवढा निधी 5 वर्षात मिळालेला एक उदाहरण मला सांगा, म्हणेल ते ऐकले। आता तुमच्या इथला जो रस्ता जातोय सांगवी शिरूर, त्याला 350 कोटी रुपये म्हणजे मंजूर केले। माझा सासवड ते भिगवण त्या रस्त्याला 350 कोटी रुपये, सगळ्यात जास्त फायदा बारामती तालुक्याचा होतो। हे जे काही वेगवेगळ्या कृत्या लढून काम पण झालं पाहिजे। असंच आपल्या बारामतीतले रस्ते
आणि जिल्ह्यातले रस्ते कसे चांगले होतील. तर पालखी मार्ग एक नवीन योजना आणली. पालखी मार्गाला कोणाला विरोध करायचं कारण नाही. अख्खा महाराष्ट्र समाज वारकरी संप्रदायाचा समाज सगळ्या तिथून जातो. तिथून मग आपण दोन्ही रस्त्याची कामं केली. जरा धीरे आपलं माऊलीच्या पालखी मार्गाचं काम रेंगाळलं काही अडचणीमुळं, पण इकडचं मात्र चालू आहे. माझी कोराळे खुर्द कोराळे बुद्रुकवाल्यांना विनंती की मध्ये तुमच्या नदीला पाणी नव्हतं त्यावेळेस पाणी कोणी सोडलं त्याचं जरा डोक्यात आणा. रस्ता पाणी सुटलं तर काय आपल्या ऊसाची अवस्था झाली होती ती पण आणा. कॅनॉल जर उन्हाळ्यामध्ये चालू ठेवला नसता तर काय कॅनॉलच्या वरच्यांची खालच्याची अवस्था झाली असती तेही जरा आठवा. अजिबात कॅनॉल बंद होते नाही. काही तुम्ही एकदा त्या पदावर गेल्यानंतर तुमच्या धमक आणि ताकद असली पाहिजे आणि प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे. उद्या फोन उचलल्यानंतर समोरच्या अधिकाऱ्याला फोन केल्यावर त्या अधिकाऱ्याने आवाज ऐकूनच तिथनं खुर्चीवरूनच उठला पाहिजे. काय काय काम काय ते काम केलं पाहिजे. मी माझी हुशारकी सांगत नाही. ही कामं मी म्हणजे माझ्याकरता करत नाही, माझ्या बारामतीकरता करतो, माझ्या शेतकऱ्यांच्या करता करतो. आज ऊसाचे दर असतील, आज दुधाचे दर असतील, आज तुमचा खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, आज तुमची बारामती बँक असेल, आज तुमची पीडीसीसी बँक असेल, त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या घटकाला संधी देतो. मी बँकेमध्ये 3 जागा बिनविरोध आणल्या. माझी स्वतःची तुम्ही बिनविरोध दिली, एक ओबीसीची म्हणून समाजाची बिनविरोध घेतली आणि एनटी मध्ये म्हणून तत्वबाई यांची बिनविरोध घेतली. मी सगळ्यांना घेऊन चालतो की नाही. मी सगळ्या समाजाला आज पण मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये मी इतक्या महत्वाच्या योजना आणल्या. आता इथं 85 लाख दिले, पण बारामतीमध्ये काही करोड रुपये मी मुस्लिम समाजाच्या करता आणले. बारामतीचा जाऊन शादीखाना बघा एकदा. नदीच्या कडेला केलाय. नदीचं काम कसं केलंय, कॅनॉलचं काम कसं केलं बरं आठवलं कॅनॉलचं. आता समोरची लोक असलं काहीतरी पंपिंग करतायत. म्हणजे अजित पवार निवडून आला तर तो लाईनिंग करेल, लाईनिंग, आणि सगळं पाणी थांबवेल. मी काही येडा आहे, मी काही शेतकरी नाहीये. माझं काटेवाडीला कॅनॉल नाहीये. त्या कॅनॉलला जर लाईनिंग केल्यानंतर विहिरी पाझरतील, बोरला पाणी राहील. मी तिथं काम केलं, लाईनिंग नाही केलं. मी लाईनिंग फक्त बारामती शहरापुरतं केलं, कारण शहरामध्ये तो प्रश्न नव्हता. शहराला पहिल्यांदा 2 महिने पुरेल एवढे पाण्याचे स्टोरेज केले. तुम्ही जावा, ते आमचे बबलूची तो वस्तीचा चौक आहे, तिथून जाताना केवढं मोठं ते पाण्याचं सगळं दिसतंय स्टोरेज. उजव्या बाजूला बीजी घाऱ्यांचं, काही MS हायस्कूलला जे शिकले त्यांना बीजी घारे सर माहिती असते, तिथं 6 एकर मध्ये स्टोरेज टँक केला. इकडं आपल्या याला पाटस रोडला जाताना वरच्या बाजूला एक स्टोरेज टँक केला, जवळचीला एक स्टोरेज टँक केला. एवढे मोठे केलेले की बारामतीची लोकसंख्या उद्या 25 वर्षाच्या वाढीचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळं बारामती वाढली, त्यामुळं बारामतीमध्ये सुरक्षित आहे. इथं कुणाची गुंडगिरी, दहशत काही चालू देत नाही. आताही मला एक चिठ्ठी आली, दादा कॅनॉलच्या हस्तांतरणावर बोला, विरोधक त्याचा अपप्रचार करतात. मी कधी कॅनॉलचा लाईनिंग रेटून केलं? उलट माग काही जण कॅनॉल बंद पाईपलाईन बंद द्यायला लागली होती, त्याला मी विरोध केला. आणि कॅनॉल मध्ये माग बघा ते पवार का कोण एक अधिकारी होते, त्यावेळेस लाईनिंग आपण केलं होतं. लाईनिंग नाही, नूतनीकरण केलं होतं, कारण जरा खराब झालं होतं. तशा पद्धतीनं आपल्याला मतदारांना फाटे त्या बाबतीमध्ये स्वच्छ करावे लागतात. आपण पाठ तासून घेतो, पाठ तासल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तसं कॅनॉल मधनं देखील मध्ये मध्ये पाणी जास्त यावं म्हणून मी ब्रिज जरा उंच केले, का तर पाणी जास्त आतनं बसावं. माझा दुसरा स्वार्थ नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तुम्हाला तुमची जनाई शिरसाई
461 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं काम आता सुरू आहे. तिकडं 52-54 कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुरू केले, काम सुरू झालं. माझ्या खूप दिवस डोक्यामध्ये होतं, इतक्या भरभरून लोकांनी मला साथ दिली, आशीर्वाद दिले, मदत केली. तर आपण एकदा इकडं वरच्या बाजूला चौदरवाडी आणि त्या सगळ्या आपला भाग सुरू होतो बारामतीचा, तिथून भिलारवाडी पर्यंत जायचं आणि तो मधल्या टापूमध्ये 1000 कोटी रुपयाची योजना मी तयार केली. मीरा कळा उपसा सिंचन योजना. खुर्द आणि बुद्रुक कोराळवाल्यांनो, त्यामध्ये तिथं काही जण म्हणाली की काही गावं राहिली, अजून त्यामध्ये ते प्रस्ताव तयार होऊन माझ्यापर्यंत पोहोचलेला. जी गावं राहिली मी सही करताना ती सगळी गावं ऍड करीन आणि मोठी सही करताना काय गावं ऍड करायची तो माझा अधिकार आहे. आणि मी नंतर मुख्यमंत्र्यांच्याकडे येईल आणि त्यांची सही करीन आणि टेंडर करेन. 1000 कोटीची योजना आहे. काही 1000 एकर क्षेत्र तिथं आपण उघडीखाली आणतो. त्याच्यामध्ये कोराळ्याचा पण काही भाग त्याच्यामध्ये आला, कॅनॉलच्या वरचा. मी तुम्हाला कधी तर ह्याच्यातनं मोकळा होते, मी तुम्हाला त्याच्याबद्दल असं ते सगळ्या नकाशा दाखवेल. मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. आपली निश्चितपणे सरकारमध्ये माझं ऐकलं जातं. अनेक मंत्री असतात, किती मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये निधी येतो. फलटणची काय अवस्था, पुरंदरची काय अवस्था. तुमच्या इंदापूरला तर आता मी दत्ताबाबाला 5,500 कोटी 5 वर्ष दिली, मी 9,000 कोटी आणले. आता वाढपीस जरा आपला तालुका 50 वाचला तरी जास्त वाढणार ना. मनुष्यासोबत आई देखील 4 जण जेवायला बसली तर लाडक्या लेकाला जरा कलेची घालती, जळी घालती, चुपचूप घालती, पण देते ना. तसं मी केलं ना. तुम्ही मला नंबर 1 निवडून दिला, मी नंबर 1ची निधी त्या ठिकाणी दिला. आणि माझी एक विनंती, गावामध्ये घडतं त्या गावचं वाद माझ्या निवडणुकीत काही काढू नका. जमत नाही किंवा माझा आणि लालासाहेबांचं जमत नाही, मग लालासाहेब तिकडे तुम्ही इकडे. आपण ते विकासाचा विचार करा ना. आता मी बोलत नाही, तुम्ही ऐकलं असेल साहेबांनी मध्ये 5 सभा घेतल्या. साहेबांनी काय सांगितलं, आता 1.5 वर्षांनी मी थांबणार आहे. सांगितलं साहेबांनी, सांगितलं ना साहेब. 84 वर्षाचे त्यांनीच सांगितलं, मी म्हटलेलं नाही. पुन्हा माझ्या नावाला पावती फाडू नका. त्यामध्ये त्यांनी सांगितलं 1.5 वर्षांनी नाही. नंदकुमार मोरे 1.5 वर्षांनी साहेब जर नसतील तर कोण पालघर चालतं. तुम्ही मला सांगा ना, आज तालुका न्यायला जरा कडक माणूस पाहिजे, नाहीतर ते फलटण सारखं सगळ्या डोक्यावर कमी राहत. तिथं एवढे नेते कुणाचा कुणाला मिळच. आपल्याकडे नेते आहेत अनेक मान्यवर, पण शेवटी मी सांगेन तसा अंतिम निर्णय होतो. कुठं तरी कारभारी त्या ठिकाणी मजबूत असला पाहिजे तर कुटुंब चालते. बारामती एक आपलं कुटुंबच आहे. त्याच्यामध्ये माझ्या मागासवर्गीय समाजाला काय पाहिजे, माझ्या मुस्लिम समाजाला काय पाहिजे, माझ्या भटक्या समाजाला काय पाहिजे, माझ्या मायबाऊलींना काय पाहिजे, माझ्या तरुणींना काय पाहिजे. या सगळ्यांच्या करता आम्ही 75,000 कोटीच्या योजना आणल्या. का मी योजना जाहीर केल्या, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं टीव्हीला की मी एक योजना जाहीर करत होतो आणि सगळे आमदार वाकडी वाजवत होते का नव्हते. आज माझ्या महिला खुश आहेत का नाही. 5 वर्षात 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला आली का नाही. आज माझ्या शेतकऱ्यांची बिलं झिरोची आली का नाही. तुमच्या हातात बिलं आली का नाही. आता ते काय सांगतात, मागचं काहीच सांगितलं नाही. आणि झिरोचं बिल म्हणजे मागचं चालू सगळं करून झिरो केलंय ना. मागील बाकी दाखवली का. मग बघा ना तुम्ही, हे सगळं फार विचारपूर्वक. मला खरं तर आता नंदुरबारला जायचंय. एक सभा माझी नंदुरबारला आहे, दुसरी सभा अमरावतीला आहे, तिसरी सभा नांदेडला आहे. आज शॉपर पण गेल्यावर अर्ध्या तासात येणार ना, तिथपर्यंत खूप कठीणच आहे. त्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जी काही कामं अजूनही राहिलेली असतील ते आम्ही
गावातल्या पदाधिकारी सहकार्याचा विचारू आम्ही तिचा भेदभाव करणार नाही। इथून पुढे पण वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये नवीन चेहरे पण देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि 11 वाजता सगळ्या महिला म्हणतात दारूबंदी करा, धंदे बंद करा, आत्महत्या बंद करा। बरोबर आहे ना, तो प्रेमाचा असला तरी देखील कुटुंबावर परिणाम होतो। मी उघड्या डोळ्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये व्यसनाधीन माणसांची घरं बघितली, अक्षरशः घरं नसतात राहिली, सगळं वैभव डोळ्यात एकच सगळं निघून गेलं। कुणाचं मला एक उदाहरण द्या, दादा हा माणूस व्यसनाधीन झाला पण एवढी प्रॉपर्टी वाढवली काय आलं म्हणायची आई बार घालून बसतात सगळे, आणि घरातलं कुटुंब इतकं नाराज होतं, इतकं नाराज होतं, बाई माणसं सगळे खचून जातात। मला दुसरा अरे मी आर पाटलाला झापला होता तू तंबाखू सोड म्हणून, माझा काय स्वार्थ होता, कॅन्सर त्याला झाला। नंतर म्हणतात जाताना म्हणजे फार लास्ट केला, दादा जर मी तुझं ऐकलं असतं तर आज मी जिवंत दिसलो असतो। आम्ही तुम्हाला निर्व्यसनी राहा म्हणून सांगतोय ना, साधू संतांचा विचारच तो सांगतोय ना, काय मी माझा विचार सांगत नाही। समाजाचं भलं त्याच्यातूनच होणार। आपण कीर्तन ठेवतो, आपण त्या ठिकाणी प्रवचन ठेवतो, आपण सप्ताह ठेवतो, त्याच्यातच विचार सांगत असतो। दादा तुम्ही आव्हान केल्यापासून तंबाखू सोडून दिली, आता परत कुठं कधी त्याला शिवच नको। 65 वर्षावर तुम्ही थांबू नका। कशाचं 65 वर्षात साहेब कधी थांबले, मी साहेबांचं ऐकायचं ठरवलं। पूर्ण होणार, आपल्याला 20 वर्ष व्हायची। त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, पण जोपर्यंत आपले हातपाय चांगल्या पद्धतीने हातपाय जोपर्यंत रात्री 2ला झोपलो तरी पहाटे 5ला उठून 6ला मी काम करू शकतो, तोपर्यंत काम करत राहा। आपल्याला कळेल की आपली तब्येत साथ देत नाही, त्यावेळेस मी बाकीच्यांना सांगेन आपण सगळे मिळून ठरवा, कुणाला संधी द्यायची त्याला संधी देऊ, काही कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही। आपलं पण काही कुणी एकटं घेऊन जन्माला आलं नाही। माझा नेहमी तोच विचार राहिलेला आहे, त्या पद्धतीनं आपण पुढे जातो। म्हणून कोराळेकरांनो माझी आपल्याला विनंती आहे की आपण कुठलाही म्हणजे थोपेवाडीकरांना पण मला सांगायचंय, बाकीच्या पण सगळ्यांना बजरंगवाडीकर असतील, माझे लाट असेल, माझी माळवाडी असेल, माझं शिरष्ण असेल, या सगळ्या भागाला मला हात जोडून विनंती करायची, माझं धाकटं कोराळ असेल की यामध्ये तुम्ही कुठलाही जात पात भेदभाव धर्म वगैरे या गोष्टीचा विचार करू नका। आपल्याला केंद्राचाही निधी आणायचा आहे, आपल्याला अजून आपली जी कामं आणखी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती पण आपल्याला करायची, आणि आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला मागं वळून बघायचं नाही। आपल्याला मुला मुलींना जे काही मिळवून द्यायचं आहे, मी मागाशी तुम्हाला सांगितलं आम्ही योजना आणल्या त्या 75,000 कोटीच्या आहेत, आता त्याचं बायफर्केशन नाही सांगत, त्यांनी आता नवीन हे आणलेलं आहे, जाहीरनामा आणलेला आहे, त्याच्यात त्यांच्या जाहीरनाम्याला 3 लाख कोटी रुपये लागतात। 3 लाख कोटी आणि पगाराचे पैसे धरले तर 1 पैसा विकास कामाला राहणार नाही। मी त्यांनाही म्हणलं, पत्रकारांनी विचारलं, पत्रकारांना म्हणले आम्ही कसे पैसे उभे करणार ते आम्ही ठरवलेलं आहे, पण ते आमचं गोपनीय आहे, ते आमचं गुपित आहे। आता राज्याचं कुठं गुपित आणि गोपनीय असतंय, ते तर सगळ्यांच्या पुढं बजेट पेशच करावं लागतं की तुमच्याकडे आवक येणार किती, तुमचा खर्च होणार किती, पगाराला जाणार किती, आणि तुम्हाला जी काही मर्यादा आहे कर्ज काढायची, तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे, त्या सगळ्या चौकटीमध्ये ते बसते का हे बघावं लागतं। नाहीतर कुणी येतील किती कर्ज काढतील आणि निघून जातील राज्याचा वाटोळ करून, असं नाही चालत। त्याला काही नियम आरबीआयने केले,
या बाबीचा पण आपण विचार करा. तुम्ही अनेक जण माझ्याबरोबर काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आर्थिक शिस्त पाळतो की नाही, संस्थेमध्ये काही मी वेडवाकडं होऊन देत नाही, झालं तर दुरुस्त करून पुन्हा संस्था पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतो. याही बाबतीतली जाणीव माझ्या कोराळेकरांनी ठेवावी आणि दराच्या बाबतीत पण यंदा पण आपला चांगला दर कसा मिळेल आणि लोकांना 2 पैसे कसे हातामध्ये मिळतील हे आणि तुमचे प्रपंच चांगले कसे चालतील हाच माझा दृष्टिकोन राहील. आणि ह्याच्यातूनच आपल्या नदीचे पण काही बॅरेज काही बंधारे हे मला वेगळ्या प्रकारची गेट करायचे. तिथं ते फायर टाकत बसायचं नाही, एकाच माणसाला वर घेता आलं पाहिजे, एकाच माणसाला खाली घेता आलं पाहिजे. म्हणजे ते पाणी ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सोडता येईल, ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस अडवता येईल आणि तुम्हाला नदी अशी भरलेली दिसेल. अशा नवीन टेक्निक देखील बाजारामध्ये आलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण करूया अशा प्रकारची विनंती माझी आपल्याला करतो. जाता जाता कोराळेकरांना एवढंच सांगतो की माग लोकसभेला साहेबांचं ऐकलेलं आहे. आज माझ्या स्वर्गीयाला सामाजिक संवर्गाला 40 लाख मंजूर केले. मी सगळ्यांना देतो. माझ्या तुम्हाला एवढंच सांगणं आहे की लोकसभा 91च्या आश्चर्यकर मी सांगितलं मी करणार नाही. मुख्यमंत्री ग्राम चळवळी सर्वे झाला, इलेक्शन झाल्यानंतर 3 कोटी निधी मंजूर करायचा तो करून देईल. नाशिकमध्ये 2,50,00,000 टेंडर होणार आहे ते करून देईल. लोकसभेला डीपी मागणी केली होती, ते काम चालू आहे, जागा उपलब्ध केली आहे, ते काम चालू झालंय. निरा डावाहून जुळ्या पाण्याचं वाटप कसं केलंय आपल्या तालुक्यासाठी ते करून सांगावं. ते आता सांगत बसत नाही, कारण मला तिकडेही मतं पाहिजे तर इकडेही मतं पाहिजे. हे आपला निकाल लागल्यावर योग्य केलेलं असेल एवढं तुम्हाला गुरुभोळ कोरळ खुर्द लाटे सांगवी निरा नदीला पाणी सोडलं ते सोडलं. त्याला 6 किलोमीटर उद्यावर 6 किलोमीटर लाईटच्या साईड पण चालते. तुम्ही एक सांगावं, कॅनॉलवर जी काही सायपन चालतात त्याचा कधी विचार केला का कशामुळे चालतात? आज आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो दुर्लक्ष करत आमचा शेतकरी नियमाने वागायचं ठरवलं तर सगळंच बंद होईल. पण जिथं शेतकऱ्याचा फायदा होईल तिथं थोडा नियम बाजूला ठेवायचा. जिथं नियम वापरला नाही तर जनतेचं नुकसान होणार आहे नियम लावायचा. अशा पद्धतीनं कारभार करायचा असतो आणि त्याच पद्धतीनं बाबांनो मी कारभार करण्याचा प्रयत्न केला. कुठं काही त्रुटी राहिली असेल तर लक्षात आणून द्या, दुरुस्त करण्याची आपली तयारी. ठीक आहे, आपण म्हणजे मी मला पहिल्यांदा ती पाहणी करायला लावतो आणि त्याच्यात काय करायला लागतं ते प्लॅन तयार करून त्या ठिकाणी करेल. त्यामध्ये काय जे बारामतीकरांच्या मदतीचं फायद्याचं उद्याच्या भावी पिढीच्या भवितव्याचं जी गोष्ट असेल ते करण्याचा शब्द त्या श्री काल भैरवनाथाच्या साक्षीनं मी माझ्या कोराळे आणि कोराळ्याच्या पंचकृषीतल्या जनतेला देतो. लोकसभेला साहेबांना त्या ठिकाणी मान ठेवला, साहेबांचं ऐकलं, साहेबांना त्या समाधानी केलं. आता विधानसभेला माझा मान राखा, मला समाधानी करा. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती दी ग्रेट मुकुटराव त्या ठिकाणी करतो. मला एका गोष्टीचं खरं गंमत वाटली. मी राजकारणात आलो त्याच्या आधी सतीश माव राजकारणात आले. एक मला मिटिंग आठवती, 84चे पवारसाहेब खासदार झालेले होते आणि नंतर निवडणूक लागली होती. तर ती हनुमानवाडीची मिटिंग, त्याच्यात विडी अण्णांना उमेदवारी द्यायची का सतीश मावांना द्यायची, जोरात नसल झाली होती. मी एक साधा कार्यकर्ता होतो, तुमच्यासारखाच लोकांच्यात बसलेलो होतो आणि त्याच्यातनं मग शेवटी
त्यांना पण नाही साहेबांनीच परत यावं, कारण ते पुलचे नेते उद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळायचं असं करून ते गोष्ट घडली आणि मग पुन्हा साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर संभाजीराव काकडे साहेबांना साहेबांच्या जागी उमेदवारी दिली आणि आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन आलो। हा सगळा इतिहास मला माहिती। त्याच्यानंतर मी मामांना उपाध्यक्ष केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष केलं। मी त्यांचा मतदारसंघ राखीव राहिला। जसं आपल्या विश्वासराव देवकाते पाटलांना इकडं आणलं आणि इकडं उभं केलं की नाही, निवडून आणलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। तशा पद्धतीनं त्यांना तिकडं चांदूरवाडी त्या सुका प्रकारात नेलं। मला वाटतं बाळासाहेब गावडे त्यांच्या विरोधात होते। मी पहाटे 4 पर्यंत प्रचार केला आणि निवडून आणलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी मामांना म्हटलं, मामा एवढं मी तुमच्याकरता केलं तेवढं नाही। साहेबांची मुलगी उभी आहे, यावेळेस आम्ही साहेबांना ऐकणार आणि लोकसभेला ताईंना, विधानसभेला दादा तुम्हाला मी परवा फोन केला, अरे विधानसभा लागली की तू ही दादा सोडलं ती दादा पकडलं, ठीकच काय असं बरोबर नाही। मग शब्द देऊ नका ना, आम्हाला काही वाटणार नाही। आज लोकसभेचा निकाल तुम्ही दिला त्याबद्दल मी तो मान्य केलेला आहे, लोकशाही आहे। आता माझी कोराळेकरांना विनंती आहे की मी कामाचा माणूस आहे। सगळ्यात जुन्या लोकांना पण माहिती आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये बारामती तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामं रस्त्याची असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, लाईटचे सबस्टेशन उभी करण्याचं काम असेल, तुमचे पुलं ब्रिज के कॅनॉलवर आणि नदीवर करण्याची कामं असतील, अनेक प्रकारे समाजमंदिरं उभी करण्याची, बहुउद्देशीय सभागृह उभी करण्याची, अशी सगळी कामं असतील। मला जलजीवनची तर करोडो रुपयाची कामं, 1000 कोटी रुपयाची कामं जर एकट्या बारामती तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेची चालू आणि तिकडं बारामती शहरामध्ये जवळपास 300 ते 400 कोटी रुपयाच्या विस्तारित पाणी पुरवठ्याची कामं चालली केली पाहिजे। शहर वाढतंय, ग्रामीण भाग वाढतोय, इकडं रेल्वेचं काम किती वर्ष पडलेलं होतं। मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो त्यावेळेस मोदी साहेबांना भेटायला गेल्यावर मोदी साहेब म्हणले की अजित काय तुमचं काही काम आहे का माझ्याकडचं। म्हटलं साहेब आम्ही अनेक वर्ष आमची रेल्वे बारामतीमध्ये येऊनच थांबली, आम्हाला ती संपूर्ण देशामध्ये जोडली जात नाही। जाफर शरीफ तुम्हाला आठवत असेल कधी आले होते रेल्वे मंत्री, त्यांच्याकडनं काम झालं नाही, कुणाकडचं काम होत नाही। ते म्हणाले मी लक्ष घालतो आणि त्याचं मंजुरी देतो। त्यांनी लक्ष घातलं, मंजुरी दिली, जवळपास थोडी राहिली तर बाकी सगळी जमीन ताब्यात आली। रेल्वेचं टेंडर निघालं, काम सुरू झालं। आता इकडे जंक्शन होणार, नाही म्हटलं तरी माल धक्का होणार, माल आयात निर्यात करायला त्याचा उपयोग होणार। आपण तयार केलेला पक्का माल तो तुम्हाला बाहेर पाठवता येणार, काही कच्चा माल आणायचा आहे तो तुम्हाला आणता येणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।